25 तारखेपासून किंवा 2 दिवसापासून एका शिरूर तालुक्यातल्या या गुन्हाड गावची जे काही दत्ता गाडे यांच्या बाबतची बातमी चालली, त्यांनी जो काही स्वारगेटमध्ये जो प्रकार घडलाय, त्यांचे घरचे आहेत, हे त्यांचं घर आहे, त्यांचे आत्ते भाऊ आहेत. तुमची ओळख सांगा, नाव सांगा, तुमचं गाव सांगा, तुमचं नातं सांगा आणि तुमची काय मागणी असेल. माझं नाव वाल्मिक चिमाजी फंड, राहणार बाबुळसर खुर्द. हे दत्तात्रय गाडे हे माझे आत्ते भाऊ आहेत आणि यांच्यावर जे आरोप झालेत हे पूर्णपणे खोटे आहेत. त्यांना एक राजकीय द्वेषापोटी टार्गेट केलेलं आहे आणि त्यांना नाराधमे 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 हे मुळात हे साप चुकीचं आहे. हे टार्गेट केलेलं आहे. मुळात आरोपीची ओळख परेड झालेली नाही की नेमका तोच आहे का. तो फक्त पोलिसांना भिवून पळालेला आहे. त्यांनी असं काही कृत्य केलेलं नाहीये. आणि जे फिर्यादीची पण चौकशी झाली पाहिजे की नेमकं फिर्यादीचं पण CDR काढलं पाहिजे की फिर्यादीला कोणीतरी या राजकारणी लोकांनी या दबावातून यांच्यावर खोटी तक्रार दिलेली आहे का, की बुवा असं कर तसं कर, याला असं असं, म्हणजे थोडक्यात हनी ट्रॅप आहे का हा, की म्हणजे हनी ट्रॅप करून याला गुंतवायचा, याची आबरू नुकसान करायची, याला पूर्णपणे त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त करून टाकायचं, याला पुन्हा समाजात वावरताच आलं नाही पाहिजे, अशा प्रकारचा हा बनाव केलेला गेलेला आहे. हे माझ्या आत्याचं कुटुंब, आम्ही म्हणजे पहिल्यापासून आमचं एक वेगळं नातं आहे आणि शेतकरी कुटुंब आहे, ही शेती करून जगणारं कुटुंब आहे. पण ह्या मुळात ह्या आता गेल्या विधानसभा निवडणुकीपासून दत्तात्रय गाडे हे आमचे आत्ते भाऊ यांना टार्गेट केलं गेलेलं आहे. ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी आरोपी दत्तात्रय गाडेच हाच पुण्यात या कुठलं ते स्वारगेट बस स्टँडला हाच होता का, याच्यासारखा दिसणारा दुसरा कोणी होता, याची चौकशी झाली पाहिजे. मुळात त्या मुलीचं आणि ह्या CCTV दिसणाऱ्या आरोपीचं किती वेळ संभाषण झालं आणि नेमकं त्या मुलीने ह्या आरोपीला त्या बसमध्ये नेलंय का आरोपीने त्या मुलीला नेलंय, हे पण नीटनेटकं पोलिसांनी चौकशी केली पाहिजे, बघितलं पाहिजे की नेमकं खरं काय. मग किती वेळ ती आतमध्ये बसली हा आणि तो नेमका आतमध्ये काय प्रकार झालाय हे पोलिसांनाही माहित नाही आणि आरोपीला माहित नाही आणि आम्हाला पण माहित नाही. पूर्ण समाजाला कोणाला दिसलं नेमकं आतमध्ये काय घडलंय, ती गप्पा मारल्यात का अजून दुसरं काय झालंय. नाराधमे बलात्कार केलाय, बरं ठीक आहे, बलात्कार केलाय तर तिचे कुठं कपडे फाटलेत का, अंगावर खरोच आलेत का, मेडिकल रिपोर्ट याचे जाहीर केलं पाहिजे. हा शेजारी एवढे ST बसेस आहे, पूर्ण पब्लिक आहे, पब्लिकला कळालं नाही का, आरडाओरडा का केला नाही की बा असं असं झालंय, माझ्या वाते प्रसंग झालाय, बलात्कार झालाय, हा नाराधम आहे, हे असं काही वाटतच नाही. पूर्णपणे पिक्चर बनल्यासारखी ही एक स्टोरी, म्हणजे काय हनी ट्रॅप याला गुतावलेलं आहे. हे पूर्णपणे लहान लहान मुलांना सुद्धा कळून येतंय ना. शेतकरी कुटुंबातला माणूस सराईत गुन्हेगार आहे, याच्यावर गंभीर गुन्हे आहेत, कुठले 392 394 काय साखळी चोरीचे, हे कुठे सिद्ध झालेलं नाही, प्रलंबित आहे खटला हे. आणि याच्यावर हे बळच टाकले गेलेलं आहे. हे पण पूर्वी राजकारणातून का, तर त्यांना गावचं सरपंच व्हायचं होतं काय, मग त्याच्यातून याला फसवून दिलं. त्या काळात बी त्यांनी भरपूर काळ जेलमध्ये काढले का, ते राजकारणापासून लांब राहता यावं. म्हणजे हा कर्तबगार पुरुष पुन्हा एकदा समाजात वावरलाच नाही पाहिजे, याला मूळचं खोडा सकट संपून टाकायचं, म्हणजे परत यांनी वर डोकंच काढायला नको, असा हा प्रकार आहे. याच्यावर माझं साफ म्हणणे, त्या फिर्यादीची पुन्हा एकदा CDR काढावं, चौकशी काढावी, कोण ती महिला आहे, कोण मुलगी आहे, तिची पूर्ण हिस्ट्री काढावी. हिने पहिले पण अजून कोणावर केस दिल्यात का हा त्यांचा व्यवसाय आहे की बाबा ह्या मुलाकडे काही आरोपीकडे काही पैशाची मागणी केली होती का, असं असं कर तसं कर, मला पैसे दे नाही तर मी तुझ्यावर केस टाकीन. हा मुळात गरीब घराचा मुलगा आहे, शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे. याची पूर्णपणे माझी SP साहेबांना विनंती, याची पूर्णपणे नीटनेटकी सखोल चौकशी, म्हणजे नितळ पाण्यासारखी चौकशी व्हावी. काय याच्यात माझा काही याच्यात मतलब नाही आणि फिर्यादी काय आमचे दुश्मन नाही, कोण आहे आम्हालाही माहित नाही, फक्त याची पूर्णपणे सखोल चौकशी व्हावी ही माझी SP साहेबांना विनंती. आणि मीडियाच कोणी पण कमेंट टाकते हा नाराधमी, तुम्ही एकदा जाऊन भेटा, खरोखर नाराधमी का, किंवा त्याच्या कुटुंबियांना जाऊन भेटा की यांच्या घरात कोणी क्राईम मधले आहेत का, किंवा कुणाच्या कानाखाली चापट मारलेले यांच्यावर केस आहे का. जे आहे सोनचाकळी चोरीचे हे खोटे नाटे गुन्हे हे प्रलंबित आहेत, हे सिद्ध होणं कोर्टात अजून बाकी आहे. खरंच चोरली होती का बळच टाकले हा गुन्हेगार आहे. हा दत्ता गाडे
यांना दिसली महिला की त्यांच्या तोंडाला लगेच दिसणार की सोनेवर पडणार. अहो कसं शक्य आहे? हे फक्त राजकारण आहे. आता ह्या राजकारणी लोकांनी ह्या दत्ता गाडीने ज्यांच्यासाठी विधानसभेला प्रचार केला त्यांनीच पलटी मारली. असं काही फरक नाही पडत. यांना काही राजकारण नाही करायचे, शेतकरी शेती करणारी मंडळी. पण ज्याच्यासाठी केलंय त्यांनी तरी जाण ठेवा की ह्या माणसाने आपल्यासाठी काय केलंय याची जाण ठेवा.